आपल्या महाराष्ट्रात सध्या मराठी भाषेवरून प्रचंड वाद आहेत. बेळगाव महापालिकेत याआधी मराठी, कन्नड, इंग्रजी भाषेत नामफलक, विभागाचे फलक, कागदपत्रे देण्यात येत होती. महापालिकेत महाराष्ट्र एकीकरण समितीची सत्ता होती. तोपर्यंत हे भाषेचे सौंदर्य जपण्यात आले. पण जेव्हापासून महापालिकेची भाजपची सत्ता आली तेव्हापासून तिथं काँग्रेसची सत्ता आहे. आता महापौर आणि उपमहापौर यांच्या गाडीवरचा नामफलक देखील सुटलेले नाहीत. एवढंच नाही तर महापालिकेतील अधिकारी बेळगावचे व कर्मचारी यांच्याशी मराठीत बोलल्यास त्यांना नोटीस बजावण्यात येईल असा मुंगलाई इशाराही तिथे देण्यात आलेला आहे. कर्नाटक हे शेजारचे राज्य आहे आणि अध्यक्ष महोदय, बेळगाव महापालिकेत आपण सरकारला निर्देश द्यावेत की बेळगाव महापालिकेत ह्या घटना होत आहेत. सरकारने कर्नाटक सरकारशी बोलावं आणि मराठी जनांवर लादलेली कानडी भाषा त्या ठिकाणी लक्ष घालून तिथल्या लोकांशी बोलावं आणि कानडी भाषेची सक्ती रद्द करावी.